हे बघा बॉल्स बनवून मी थोडेसे प्रेस केलेले आहे आणि तेल थोडंसंच टाकलेलं आहे. आता आपण तेलात टाकूया. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. व्हिडिओला उशिरा सुरुवात करत आहे आणि थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल. मस्त आज टेस्टी फूड बनवणार आहे, थोडंसं वेगळं. नॉर्मली आपण कसं भाजी चपाती आपले जेवढे पण भारतीय पदार्थ आहे मी नेहमी बनवत असते आणि ते तुमच्यासोबत शेअर सुद्धा करत असते. पण आज मी तुम्हाला फलाफल मी कसं बनवते घरात हे शेअर करणार आहे. आणि फलाफल पर्सनली म्हणून मला खूप आवडतं. आम्हाला जेव्हा पण जर्मनीला जायचं असतं ना तर तिथे आम्ही फलाफल खातो आणि ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि ते कसं बनवतात आणि घरातलेच वस्तूंनी आपण ते फलाफल बनवू शकतो. एकदम सोपं आहे आणि 2 प्रकारे ते फलाफल आपण खाऊ शकतो. आणि कालचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता सीड्स बद्दल, तर मला त्या व्हिडिओ खाली खूप सारे कमेंट्स आले होते, कोमल परत आम्हाला जवळून सीड्स दाखव. तर बघा हे सीड्स आहे, हे बघा पंपकिन सीड्स आहे, मेलन सीड्स आहे, परत सनफ्लावर सीड्स आहे, तीळ आहे आणि आपलं जवस असतो ना फ्लॅक्स सीड्स, त्याला जवस म्हणतो आपण मराठीमध्ये, ते आहे. म्हणजे कलिंगडाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, परत डांगराच्या बिया आणि डांगराच्या बिया, त्यानंतर मग सूर्यफुलाच्या बिया, तीळ आणि जवस. तर हे सगळे सीड्स घेतलेले आहे आणि भाजून मी या बरणीमध्ये भरून ठेवलं. मी मराठीमध्ये याच्यासाठी सांगते का कोणाला कधी कधी त्या सीड्सचं नाव माहिती नाही राहत, म्हणून मग मी मराठीमध्ये सांगते. कलिंगडाच्या बिया पण इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असणार. पंपकिन सीड्स पण म्हणजे डांगराच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया तर अवेलेबलच असतात आणि तीळ तर घरात असते आणि जवस पण प्रत्येकाच्या घरात असते. आणि त्या 5 प्रकारच्या मी बिया घेतल्या आणि मी आता तुम्हाला जवळून दाखवते, कारण की मला म्हणत कोमल जवळून दाखवतोय. खरपूस असं भाजून घेतलेला आहे मी. तर तुम्ही बनवा नक्कीच. आणि तुम्हा सर्वांना कालचा तो व्हिडिओ आहे तो इन्फॉर्मेटिव्ह वाटला आणि भरपूर जणांनी कमेंट्स केले. तर कोमल बरं झालं तू या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या. तर मला जेव्हा जेव्हा असं वाटेल का नाही ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि आता चहा ठेवलेला आहे, मी चहा घेऊ. आणि इथे मी काय केलेलं आहे, हे जे छोले आहे ना भिजत ठेवले होते सकाळीच, कारण छोलेपासूनच आपण फलाफल बनवणार आहोत आणि एकदम मस्त टेस्टी लागणार आहे ते. तर चला अगोदर मी चहा घेते आणि जेव्हा मी बनवायला सुरुवात करणार तेव्हा. मग अशी खूप जोराचा पाऊस आला होता आणि आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे. आणि आपलं जे ॲपलचं झाड आहे ते इतकं हलतंय कधीचं आणि ती नेट वगैरे सगळी निघून गेली होती. आम्ही थोडीशी परत ती लावली व्यवस्थित. आणि विजांचा पण इतका जोरजोरात आवाज येत आहे, वारा, पाऊस, विजा. आणि आपल्या भारतामध्ये पण खूप जास्त पाऊस आहे. शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं. मध्येच थांबणं, परत जोराचा आला पाऊस. आता आपल्याला मिक्सचर बनवून घ्यायचं आहे. हे बघा इथे मी लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत. हिरवी मिरची तुम्हाला जास्त टाकायची टाकू शकता, पण मी 4च टाकलेल्या आहे कारण की तिखट आहे म्हणून. अर्धा कांदा, हे छोले टाकायचे आहे. पण याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही आहे. विदाऊट पाणीच आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचे आहे. हे कच्चेच आहे, हे बॉइल्ड केलेले नाही आहे मी. यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण ॲड करायची आहे. कोथिंबीर टाकली आणि जिरे पण टाकलेले आहे. कोणी याच्यामध्ये जिरा पावडर ॲड करतं, पण मी अख्खे जिरे ॲड केलेले आहेत. आणि हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. ग्राइंड करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर मी ग्राइंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पाणी न टाकता असंच कच्चे वाटून घ्यायचं आहे. आणि काय काय ॲड केलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं. यामध्ये आपल्याला तीळ पण ॲड करायचे आहे. आणि याला तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आणि एअर फ्रायमध्ये सुद्धा करू शकता, पण मी डीप फ्राय करणार आहे थोडंसं तेल टाकून. आणि 2 छोटे चमचेने आपल्याला बेसन टाकायचं आहे बाइंडिंग येण्यासाठी. दॅट्स इट. मीठ चवीनुसार. आणि मिक्स करून आपण आता एका साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत मी आता चटणी बनवून घेते. याच्यामध्ये मोस्टली ते लोक केचप पण यूज करतात आणि गार्लिक एक योगर्ट असतो तो सॉस पण मोस्टली यूज करतात. पण आता ते मला नाही बनवायचे, तर आपलं जे
दह्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, थोडीशी हिरवी मिरची टाकून आपण जी चटणी बनवतो तर ती हिरवी चटणी मी बनवणार आहे. ती सुद्धा चटणी यामध्ये ऍड करतात, मग ती बनवणार आहे मी. आणि नंतर मग सलाडमध्ये काय काय यूज करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, दुबईला आपल्याला ती चटणी दिली होती ना फर्स्ट टाइम आम्ही फलाफल. हो, फर्स्ट टाइम आम्ही दुबईला फलाफल ट्राय केलं होतं. फलाफल रोल आम्ही ट्राय केलं होतं, ते इतका छान होता. आणि तेव्हापासून तर आम्ही फलाफलच्या प्रेमातच पडलो. म्हणजे आम्हाला जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा आम्ही फलाफल खातो. हे बघा, आणि आपल्याला म्हणजे बॉल्स टाईप पण आपण यांना शेप देऊ शकतो, किंवा आपण अशा टाईपचा पण आपण शेप देऊ शकतो. मोस्टली ना अशा टाईपचा शेप असतो. आणि नंतर डीप फ्राय करून घ्यायचं. आता हे मी काय करते, साईडला ठेवून देते आणि चटणी मी पटकन कशी बनवते ते पण दाखवून देते. आणि ज्या मिडल ईस्ट कंट्रीज आहेत तिथे तुम्हाला माहिती असेल भरपूर नॉन व्हेजिटेरियनच मोस्टली फूड अवेलेबल असतं. पण त्या ठिकाणी ना व्हेजिटेरियन मध्ये हे फलाफल, हमूस आणि ब्रेड अवेलेबल असतो, म्हणजे असतो. आणि हे जे फलाफल आहे ना रेडीमेड सुद्धा फ्रोझन अवेलेबल असतात. तर मी जस्ट चेक करत होते आणि जस्ट मी ट्रान्सलेट केलं तर त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं होतं फिशचे सुद्धा काही कण असतात त्या फलाफलमध्ये. फ्रोझन फलाफल जे असतात ते मला माहिती नाही, आता काही ठिकाणी एकदम प्युअर व्हेज मिळत असेल, पण इथे आम्ही बघतो आणि जी पण वस्तू आम्हाला दिसते ना अगोदर आम्ही ट्रान्सलेट करतो, कारण की ते सगळं जर्मनमध्ये असतं एकतर किंवा फ्रेंचमध्ये असतं. तर तिथे ते मेन्शन केलं होतं फिशचे छोटे छोटे तुकडे पण यामध्ये आहे. तर तुम्हाला माहिती मनोज प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मग ते घेतलंच नाही मी. मनोजला म्हटलं घरात बनवते आणि एकदम सोपं आहे. आणि खूप दिवसापासून ऍक्च्युली चालू होतं बनवायचं, पण आज बनवू उद्या बनवू, आज बनवू उद्या बनवू. आणि अजून एक गोष्ट आहे बघा, हे दही पण इतकं मस्त आहे ना, एकदम घट्ट मलाईदार दही. इतकं मस्त लागतं दही, एकदम असं मलाईदार, थोडीशी साखर टाकून इतकं भारी लागतं. लस्सी इतकी मस्त लागते. आणि ते कुठे गेलं, तर हे कबाब पॉकेट्स आहे. तर टॉर्टिला असतं, म्हणजे चपाती सारखंच असतं. तर त्यामध्ये सुद्धा हे जे फलाफल आहे टाकून त्याच्यामध्ये थोडंसं सलाड आणि ती चटणी वगैरे टाकून रोल करतात, किंवा हे पॉकेट्स असतात. तर यामध्ये सुद्धा ते बनवतात फलाफल वगैरे. आणि हे इतकं हेवी असतं ऍक्च्युली असं वाटतं, पण हा एकच फक्त जेव्हा आम्ही जातो ना खातो ना, तर आमच्या दोघांसाठी हे एकच इनफ होऊन जातं. कारण की फुली लोडेड त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असतात, फलाफल असतं, तर मग असं खाल्लं जात नाही. आणि हे आपल्या हलकेसे शेकायचे आहे, ऑलरेडी आहे याच्यामध्ये, म्हणजे हलकेसे असे ते रोस्ट केलेले असतात. पण आपल्याला पण थोडेसे गरम करावे लागणार, कारण की ते हलकेसे सॉफ्ट होतील. तर यामध्ये टाकून मी बनवणार आहे. आणि घरगुती पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या मुलांना आपली घरातली चपाती असते, गव्हाची चपाती, तर त्याच्यामध्ये सुद्धा सेम असं फलाफल बनवायचं चपातीमध्ये. आणि आपलं नॉर्मल पुदिना आणि कोथिंबीर दही टाकून चटणी बनवायची, सलाड टाकायचं, रोल करून त्यांना खायला द्यायचं. तसं पण आहे. परिबेलाला जर हे खायचं नसेल तर मी चपात्या, दुपारचं जेवण आहे, चपात्या आहेत, तर त्या चपातीमध्ये मग मी ते फलाफल टाकून परिबेलाला देते. म्हणजे ते पण एक ऑप्शन चांगला आहे. बघा, हे फोटो मध्ये दिलंय ना, तर हे असं बनवलं जातं. त्याच्यामध्ये मीठ दाखवलंय, पण आपलं आपण जे आहे ते व्हेजिटेरियन करू. फलाफलची फिलिंग असेल, फलाफलची फिलिंग, टोमॅटोज, क्युकुंबर, अनियन आणि कॅरेट, बीटरूट. आणि आम्ही जिथे खातो ना हे फलाफल, तर तिथे इतके फ्रेश व्हेजीस असतात ना. आणि त्याच्यामध्ये हे पण असतं ॲलोपॅनिस, तर ते पण आपल्याला हलकेसे रोस्ट करून, ते तर ऍक्च्युली ना ते असं मॅरिनेट केलेलं असतं थोडंसं व्हिनेगर मध्ये, तर त्यामुळे टेस्ट खूप छान येते. पण आता व्हिनेगर मध्ये काय मॅरिनेट केलेलं नाही, फक्त हलकंसं तेलामध्ये मी सॉफ्ट करणार, ते कट करून मग मी ऍड करणार आहे. चटणीसाठी मी काय करते, इथे दही टाकते, एवढं दही इनफ आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, एकच हिरवी मिरची ऍड करणार, कारण की परिवेला पण खाणार आहे. त्या खातात तिखट, पण खूप जास्त तिखट नको व्हायला. इथे एकदम फ्रेश पुदिना आहे बघा, पुदिनाचे काही पानं घेते मी, आणि कोथिंबीर. काही दिवसांनी आता आपल्या झाडाला पण पुदिना येईल, म्हणजे आलेला आहे, अजून आपण तोडला नाहीये ना. हो. आणि हा पुदिना आणून 8-10 दिवस झाले, म्हणजे आपण 8-10 दिवस नाही, खूप जास्त झालेले आहे. पण कसं फ्रेश राहतो, याचं पेपरमध्ये ठेवलं ना तर फ्रेश राहतो पुदिना. खूप अगोदर जेव्हा झाडं लावली होती त्याच्या अगोदरच आणून ठेवलं होतं, आणि असं पेपरमध्ये ठेवलं ना तर महिनाभर पुदिना राहतो ऍक्च्युली. आणि कोथिंबीर टाकायचं आहे.
आणि पाणी टाकायचं नाही, थोडंसं घट्टच आपल्याला हा सॉस बनवायचा आहे. चटणी बनवायची आहे, हे पण मी वॉश करून. ते सॉस म्हणतात, आपण चटणी म्हणतो. चटणी. त्यांचे तसे वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस असतात खूप जास्त ते. पण याच्यामध्ये जर जेव्हा बघणार ना तर आम्ही आहे ना ते गार्लिक योगर्ट आहे ना तेच सांगतो त्यांना ऍड करायला, कारण ते जास्त फ्लेवरफुल असतं. मेनूज आपण घेत नाही आणि बाकीचं पण मग काय काय याच्यामध्ये थोडं एग्स वगैरे पण असू शकतात. ऍक्च्युली काय झालं, परिबेलला मी घेऊन गेले गार्डन मध्ये, पाऊस उघडा होता, म्हणजे पाऊस वगैरे काहीच नव्हता. आणि मी गेले आणि अर्ध्या रस्त्यात गेले, इतकं जोरात पाऊस यायला लागलं, विजा कडकडायला लागलं, परिबेला गेल्या घाबरून. आणि तसं आम्ही पळत घरी आलो. पाणी न टाकता हे आपली चटणी तयार आहे. आता हे मी काढून घेते. बस ही चटणी, यामध्ये मी मीठ ऍड केलेलं नाहीये, आपण टाकू नंतर मीठ. आपण ही सिंपल चटणी अशी बनवलेली आहे. आता जरी मी व्हिडिओ शूट करते म्हणून असं वाटतं थोडासा वेळ लागतो, पण असं पटकन डायरेक्ट करायला घेतलं ना तर मग वेळ नाही लागत, लगेच होतं. फक्त छोले काय भिजलेले पाहिजे, बाकी काय नाही. म्हणजे बॉल्स बनवून ग्राइंड करून लगेच ते ग्राइंड करून घेतो. बाहेर पावसाचं बघा, ते खिडकीवरती पाऊस अजून आहे, म्हणजे आता ऊन दिसतंय पण इथे खाली बघा पावसाचे थेंब आहेत. मी दाखवलं मग अशी जोरात पाऊस येतो तेव्हा. वातावरण क्वालिटी ना खूप चांगली असते, त्याच्यामध्ये पण पर्सेंटेज असतात, किती जास्त फॅट आहे, 0% पाहिजे, जसं आपल्या इंडियामध्ये पण असतं 10% आहे. तर मला ना हे दहीच आवडतं खूप. मग कधी कधी इच्छा झाली तर मग वाटीमध्ये दही घेते, थोडीशी साखर टाकते आणि खाते, किंवा मग लस्सी पण बनवते. लस्सी तर फक्त आपल्याला उन्हाळ्यातच मोस्टली पिता येते. आता मँगो आणून किती दिवस झाले बघा, आज करायचं का मँगो? 5-6 दिवस झाले. बघू आता याला किती वेळ लागतो. अजून 5-6 दिवस झाले आणून, पण म्हटलं आमरस करूया, कारण की परिवेला आमरस जास्त आवडतो. तर करू 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 म्हटले, पण मग ते विसरूनच गेले मी. अगोदर हे जे आहे ना ते करून घेते. छोले मी जास्तीचे भिजवले होते, जर भाजी करता आली तर मग मी करून घेते. आता मी काय करते, मी क्लीन करून घेते आणि नंतर मग आपण लगेच फलाफल फ्राय करायला घेऊ. आणि साइड बाय साइड मला ते सलाड पण कट करायचं आहे, तर ते पण करू. मनोज आता मला सलाड कट करून देत आहे. त्यामध्ये मी काकडी घेतलेली आहे, कांदा, गाजर आणि टोमॅटो. टोमॅटोमधला जो गर आहे तो काढून घेऊ आपण, नाही तर मग एकदम चिपचिप चिपचिप होऊन जातं ते. आणि चटणी पण रेडी आहे तिथे. कांदा आपण कमी घेऊ, परिवेला कांदा नको एवढा. हां ठीक. बघा बॉल्स बनवून मी थोडेसे प्रेस केलेले आहे आणि तेल थोडंसंच टाकलेलं आहे. आपण तेलात टाकूया. ब्राऊन कलर आला पाहिजे तुम्हाला, क्रिस्पी. आणि नुसते खायलाच खूप छान लागतात. आम्ही कधी कधी त्यांना सांगायचो आम्हाला नुसते पण पाहिजे खायला. पण आपण हे व्हेज कबाब म्हणून पण खाऊ शकतो. म्हणजे पावामध्ये जर आपल्या इंडियामध्ये पाव मिळतात म्हणजे त्याच्यामध्ये पण टाकून बनवून खाऊ शकता, किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही बनवू शकता. घरात पार्टी वगैरे असेल ना त्याच्यासाठी पण चांगला. त्याच्यासोबत मिरच्या मिरच्या तळायच्या आणि पाव सोबत खायच्या. आणि हे जिथे पण गेले तुम्ही, तुम्हाला म्हटलं मिडल ईस्ट कंट्रीज आहे ना, तिथे हे हमूस आणि ते ब्रेड असतात. इव्हन ग्रीस मध्ये पण खूप मिळतात. हो ग्रीस मध्ये. आणि जर्मनी मध्ये तर खूप सारे कबाब हाऊस आहे. तुम्हाला माहिती आहे जे जर्मनी मध्ये राहतात. आणि ते एकदम असं रिझनेबल रेट मध्ये असतं, स्वस्त असतं खूप. म्हणजे म्हणून तिथे मला नेहमी अशी गर्दी बघायला मिळते. आणि क्वांटिटी पण खूप जास्त असते. म्हणजे तुम्ही खाल्लं तर ते एकच सँडविच जे असतं त्याला सँडविच पण म्हणतात. मी तुम्हाला दाखवलं, आम्ही दोघं खात होते. आम्हाला दोघांना ते खूप इनफ होऊन जात असं वाटतं. ते तरी पण 2-3 घासाचं उरतं कधी कधी. आणि मिरच्या सुद्धा मी तळून घेतल्या होत्या तिथे, म्हणून जेव्हा कट करून ठेवलं. आणि या मिरच्या सुद्धा हलक्याशा मी तेलामध्ये गरम करून घेतल्या सॉफ्ट होण्यासाठी. पण हे मोस्टली तळलेच असतात ना. इव्हन त्या कबाब हाऊस मध्ये पण तळलेच असतात. तुम्हाला एअर फ्राय मध्ये करायचे असेल तर करू शकता, पण मला असं वाटतं फ्राय केल्यावर चांगली टेस्ट येईल ना. किंवा मग बेक करायचे असेल तर बेक पण ओव्हन मध्ये पण टाकू शकतात.
परिवार बघ असं करतात बघ. तू तर आपण तर खातोच ना. हे बघ लफर. मला फिलिंग थोडं कमी कर कारण मग मला खाती नाही येणार. काय थोडं फिलिंग ना कमी कर. तुला फिलिंग कमी करू. ओके हां जास्त मला नाही खाता येणार. ओके तिला खाता नाही येणार. फिलिंग कमी कर. ओके. आणि कोणी कोणी यामध्ये ना बेकिंग सोडा पण ऍड करतं आणि बेकिंग पावडर सुद्धा ऍड करतं. जेव्हा ग्राइंड करत होते ना मी छोल्याचं त्याच्यामध्ये पण मी काहीच ऍड करत नाही. इव्हन मी भजी पण बनवत असेल ना तर मी कधीच सोडा वगैरे काहीच ऍड करत नाही. तरी पण एकदम क्रिस्पी होतात. आता पण बघा आता मग हलकेचे फुलले आहेत ते बघा. काहीच ऍड केलेलं नाहीये मी. फुललेले दिसतंय ना. मस्त घमघमट सुटलेलं आहे ना. त्याच्यामध्ये सगळं हिरवी मिरची लसूण आहे ना. पण ते एवढी मिरची वगैरे नाही टाकत. थोडं प्लेन असतात. पोपटी कलरच्या असतात ज्या कमी तिखटाच्या असतात ना त्या मिरच्या ऍड करतात. आपण हे थोडंसं आपलं इंडियन स्टाईल फलाफल होऊन गेलेलं आहे. टोमॅटो का थांब हाफ खा मी देतो तुला. चिमणी चालू करतो. ओके क्रिस्पी तळून घ्यायचे. ब्राऊन कलर आला पाहिजे. मी लगेचच करून ठेवून येते. आपले कटलेट असेच असतात फक्त त्याच्यावर तीन असते ना. तीन असते यामध्ये ती असते जास्त ती यूज करतात ते. झालं पण पटकन होऊन जातं ना. लगेच होऊन वेळ नाही लागत. तेच ना थोडंसं वेगळं नाही का. आपण तर म्हणजे नेहमी बनवतोच वेगवेगळं. आपण तर खूप पदार्थ बनवतो. हो बाहेर पाऊस नसता ना म्हणजे ओलं नसतं तर आपण बाहेर बसलो असतो आज. नॅपकिन कुठे ठेवलं तुम्ही इकडे. हो ना पाऊस इतका पडतोय बघा. आता मध्येच ऊन. हे बघा मध्येच ऊन आहे. इथे मध्येच ऊन. हो दाखवायचं ना मी मध्येच पाऊस. आणि मगाशीच मी दाखवलं वारा पण होता. वारा पाऊस सगळं चालू मिक्स असतं इथे. फ्रायडेला चांगलं वेदर आहे इथे. बघू मग फ्रायडेला. कट करून घेते ना. ब्लेस यू. हे सगळं आज मी क्लीन केलं. सगळं हे सगळं ते स्पून्स वगैरे ना सगळं क्लीन करून व्यवस्थित अरेंज केलं. किचनचं थोडंफार आज आवरलं मी. चालेल थोडंसं नरम केलं सॉफ्ट होईल. याच्या आतून आपण मध्ये कट करायचं. दाखवते जातं तुम्हाला. हे बघा हे सगळं फ्राय करून झालेले आहे. आता हे गार होईल तोपर्यंत मी काय करते हे जे पॉकेट्स आहे ना ते गरम करून घेते. हलकेसे गरम केल्याने थोडेसे सॉफ्ट होईल आणि आपल्याला मधून कट पण करायचे आहे याला. हे गरम करण्याच्या अगोदर पॉकेट्स म्हणजे थोडेसे हलकेसे ना असे काय म्हणतात थोडेसे हार्ड होते. आणि आता त्याला ना मी गरम केलं ना इतके मस्त सॉफ्ट झाले ते. काढून घ्या. गार होते वापस मस्त. मला ऍक्च्युली आता थोडं पाणी यायला लागलेलं आहे. हे मधून बघा हे आपण असं कट करून घेऊन मध्ये हे करू. बाकी सर्व रेडी आपलं. तुम्हाला जर असं पूर्ण बनवायचं असेल ना पूर्ण असं एकदम असं तर बनवू शकता. पण आम्ही ना छोटे छोटेच पॉकेट्स बनवतो. हो पण मग ते खाण्यासाठी पण डिफिकल्ट होतो. हो मोठे.
छान. आता इथून कट असतं. गार होतं का? गार नाही, काय नाही, गरम नाही. हे बघा असं त्याच्यामध्ये आपल्याला फिलिंग करायचं. तसेच टाईपचे बनवलेले असतात. त्याचा कट करून आहे ना असं झालं. इझिली कट करते. खुश का थोडं वेगळं. हो, खूप दिवसापासून म्हणत होतो तुला की आपण जाऊ जर्मनीला हे खाण्यासाठी. मीच बनवलं नाही आणि प्रत्येकच पॉसिबल नाही होत ना. मनोजचं काम, परत मग घरातलं, परिबेलाचं टायमिंग पण वेगवेगळे आहे स्कूलचे. तर त्यामुळे आता हे थोडेसे गार होऊ देते मी. गार झाल्याच्या नंतर आपण बनवूया हे फलाफल माझ्या स्टाईलने. चला आता आपण फलाफल बनवायला सुरुवात करू. यामध्ये मी काही सलाड ॲड करते. म्हणजे अगोदर काकडी, कांदा, मिरच्या, टोमॅटो, गाजर, चटणी, त्यानंतर परत कबाब 2 बसतील यामध्ये. कबाब नाही, सॉरी, फलाफल यामध्ये ॲड करते फलाफल. त्याच्यामध्ये परत थोडंसं कांदा वगैरे, टोमॅटोज, हिरवी मिरची आणि परत हे चटणी. हा 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 एकदम भारी. होममेड फलाफल बनवलेला आहे मी, हे बघा. आणि अजून एक घरात चपाती असल्यावर सुद्धा बनवू शकता तुम्ही. ही चपाती मी गरम करून घेतली. अगेन एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला सलाड टाकायचं आहे मध्ये. टोमॅटोज आणि हे मिरचीने टाकणार मी. आपण तोडू पण शकतो, असं नाही का तोडू नाही शकत, तर तोडून पण आपण ठेवू शकतो. त्यावर ही चटणी, अशा पद्धतीने सुद्धा आपण घरात खाऊ शकतो. आणि हे मी आता बेलासाठी बनवलेलं आहे. आणि हे जे असं आहे ना, आता मी पटकन बनवून घेते आणि मनोजला सांगू स्पेशली टेस्ट करा कसं झालेले आहे सांगा. अजून चटणी लागेल तर मनोजला मी करून देते. आणि हे बाकीचे आहे पटापट बनवते मी परीसाठी. आता मनोज तुम्हाला आता टेस्ट करून सांगणार आहे कसं झालेलं आहे ते. दिसतं तर खूप भारी आहे. आणि मला असं वाटतं एवढीच फिलिंग बरी असते. ते आपण जे खातो खूपच फिलिंग असते. पहिले फिलिंग खावं लागते, त्याच्यानंतर मग फलाफल खावं लागतं. त्यांना सांगतो आपण कमी टाका म्हणून. तुम्ही टेस्ट करा जा पटकन. नाही अरे बापरे, खूप भारी. फलचं आणि चटणीचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतंय. हा ब्रेड पण खूप छान लागतोय. सॉफ्ट झाला. मला एवढं एक्सपेक्ट नव्हतं की हा ब्रेड एवढा चांगला लागेल. हे फलाफलचं ना खूप भारी लागतं. काय झालं परी, आवडलं? थोडंसं वेगळं ना. चल बनवते तुला पटकन मी. ओके, आपण हे काय करू, मला तर एकच जाईल, म्हणजे 1 किंवा 2च जाईल. आणि मी हे चपातीचं पण ट्राय करून सांगतो. चपाती बेलामध्ये मला चपाती नाही खायची आता, हे ब्रेड खायचंय तिला. ब्रेड खायचं. मी चपातीचं पण तुम्हाला दाखवतो. छान आहे. पण मला हे जास्त आवडतं. हे ना चपाती छान आहे, पण ह्यासोबत जास्त छान टेस्ट येते. ठीक आहे, चालेल. आता मी बनवते आणि करते. ओके, तुम्हाला सांगते इतकं भारी झालेलं आहे ना, इतकं भारी झालं. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. मला वाटलं होतं छान होईल, पण मी जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा पण खूप 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 भारी झालं. ब्रेड इतका सॉफ्ट आहे, परिवाराला इतका आवडलं गेलेलं आहे हॉलमध्ये. इथे मी आणि मनोज बसलेलो आहोत. मस्त, नक्की ट्राय करा. जेवण झालं आणि परिबेलाचं तर प्रचंड आवडलं, पण बेलाला स्पेशली, म्हणजे ती इतकी आवडीने खात होती ना, ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं. आणि आता त्या दोघी गेलेल्या आहे पियानो वाजवायला, म्हणजे प्रॅक्टिस करतात ते जेवण झाल्यावर, त्यांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा.
आणि हा असा होता फलाफलचा व्हिडिओ. आणि तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.